नमस्कार. आपल्या पुत्राच्या वियोगाने, पुत्राच्या मृत्यूने दुःखी झालेल्या गांधारीला, नुसत्या दुःखी झालेल्या नाही, शोक संतप्त झालेल्या गांधारीला भगवंत सांगण्याचा प्रयत्न करतायत की हे गांधारी, तुझ्या पुत्राचा मृत्यू हा तुझ्या पूर्वायुष्यातल्या जाणतेपणात किंवा अजाणतेपणात घडलेल्या कर्मामुळे हे झालाय. त्याला पुष्टी म्हणून कृष्ण नृगराजाची गोष्ट पण सांगतात, ती गोदानाची. आणि गांधारी मात्र काही हे मान्य करायला तयार होत नाही. गांधारीला सतत आपल्या डोळ्यासमोर आपल्या मृतपुत्रांच्या चेहरे दिसत आहेत. बंद डोळ्यासमोरही चेहरे दिसत आहेत. आठवण येते पुत्रांची, सारखी आठवण येते. आणि ती प्रचंड चिडलेली आहे. युद्धभूमीवरती जाते आहे आणि आपल्या पुत्रांच्या कलेवराच्या बाजूला बसून कुणाकडून तरी माहिती घेऊन ती विलाप करू लागली आहे. गांधारीचं मन काय ऐकायला तयार होत नाही. आईचं मन ऐकायला तयार होत नसतं. कितीही खरं कळलं, कितीही झालं तरी पुत्राच्या वियोगाचं दुःख सगळ्यात मोठं असतं. असं म्हणतात की म्हातारपणात पुत्राच्या मृत्यूची खबर मायबापाला कळू नाहीये, ती वेळ त्यांच्यावर येऊ नये. ती वेळ गांधारीवर 100 वेळेला आली होती. 1-2 घटनांनी तुटणारी माणसं गांधारीच्या वाट्याला तर बिचारीला 100 वेळेला हे दुःख आलं होतं. आणि जावयाचा मृत्यू पण घडलेला होता त्याच युद्धभूमीवर. आता गंमत अशी आहे की गांधारीला दुःख व्यक्त करता येत नाहीये, कारण 5 लेकरांच्या वरती अन्याय तिच्या लेकरांनी केलाय. पण मनात तो प्रचंड साठलाय, मनात तो प्रचंड साठलाय. आणि त्यातल्या त्यात भगवंत तिचं सांत्वन करताना सुद्धा म्हणतायत की हे देवी गांधारी, तू केलेल्या पापकर्मामुळे, तू केलेल्या चुकीच्या गोष्टीमुळे तुला हे बघायला मिळतंय. कृष्णावर प्रचंड चिडतीये, राग आहे तिचा कृष्णावर. करत अरे कोणतीच्या लेकरांना हा वाचवतो आणि माझ्या लेकराला वाचवत नाहीये. ती अशी युद्धभूमीवर आपल्या मुलांची देह चाचपडत असताना कुणाचा हात हाती लागतोय, तिच्या लक्षात येत आहे की माझ्या लेकराचा हा हात आहे. कुणाचा पाय हाती लागतोय, तिच्या लक्षात येत आहे की अरे याच पायांना मी तेल लावून आंघोळ घातली आहे. कुणाच्या छातीवरून हात फिरवते, कुणाच्या डोक्यावरून हात फिरवते. आणि हे छिन्न विछिन्न झालेले देह, ज्यांना अजून अंत्यसंस्कार देखील नशिबात नाहीत, या देहांना चाचपडत गांधारी 100 वेळेला बघते. हो, चाचपडत बघते. 100 पुत्रांचे मृत्यू आहेत आणि 100 पुत्रांची देह तिथे पडलेली आहेत. विलाप 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 होतोय. ती आपलं काळीच फाटेपर्यंत रडतीये. आणि जसं एकेका पुत्राचा देह तिच्या हाताला लागतोय, सोबतचा माणूस एकेका पुत्राच्या देहाची ओळख करून देतोय. हा याचा, हा विकर्णाचा, हा दुःशासनाचा, हा दुर्योधनाचा. तेव्हा तिच्या मनातला क्रोध आणि शोक दोन्ही वाढताय. शोक तर वाढतोच आहे आणि शोकासोबत क्रोध सुद्धा वाढतोय. ती या सगळ्याला जबाबदार कृष्णाला धरते. का धरू नये? कृष्णाचा जबाबदार होता ना. या भूमीचा त्रास कमी करण्यासाठी, या भूमीचा हा भार कमी करण्यासाठी, या भूमीचं शोषण करणाऱ्या माणसांना ज्याने ज्याने दुष्टवृत्तीनं कृती केली आहे त्यांना शिक्षा देण्यासाठी कृष्णानं ते हे सगळं घडवून आणलं होतं ना. आणि तिचा राग म्हणूनच कृष्णावर आहे. आई म्हणून कृष्णावर राग आहे, पण राणी म्हणून ती चुकती आहे. आपल्या पुत्राच्या पापकर्माची शिक्षा त्यांना मिळाली आहे याचा विसर पडलाय. ती पुत्राच्या मृत्यूचा विचार फक्त आई म्हणून करते. आणि जसा एक एक देह हाती लागतोय तशी तशी ती कृष्णावरचा राग तिचा वाढत जातोय. आणि ती कृष्णालाच शाप देण्यासाठी आता अधीर झाली आहे. आपल्या पुत्राच्या देहाकडे बघून गांधारी म्हणतेय, कृष्णा, माझ्या एकेका पुत्राच्या मृत्यूला तू कारणीभूत ठरलास. मला माझ्या 100 पुत्रांचा जावयासहितचा मृत्यू बघावा लागला आहे. त्याचं दुःख सहन करावं लागलं आहे. मी माझ्या पातिव्रत्याला स्मरून तुला शाप देते कृष्णा, शाप देते. तुलाही तुझ्या आप्त स्वकीयांचा असाच मृत्यू बघावा लागेल. तुझ्या डोळ्या देखत तुझी मुलं, नातव, पुतणे, तुझी प्रजा आपसात लढून मरेल
आपसात लढून मरेल, कोणीही शिल्लक राहणार नाही. जसा माझ्या कुळाचा नायनाट झालाय ना, तसा तुझ्याही कुळाचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि स्वतःला ईश्वराचा अवतार समजतोस ना तू कृष्णा? चल, ईश्वराचा अवतार असलास तरीही मी एक मर्त्य मानव. माझ्या पातिव्रत्याची, माझ्या ईश्वर निष्ठेची सगळी शक्ती पणाला लावून तुला शपथ देते. अरे, एका सामान्य व्याधाच्या हातून तुला एका चतुष्पाद प्राण्यासारखा मृत्यू येईल. ईश्वराला शाप, ईश्वराला शाप. भगवंताला ती म्हणते, अरे तू भगवंत आहेस ना, तर त्याच भगवंताला एका चतुष्पाद प्राण्यासारखा सामान्य व्याधाच्या हातून मृत्यू आल्याशिवाय राहणार नाही. आणि तुझे सगळे आप्तस्वकीय आपसात लढून मरतील. कृष्णाला या शापाचं आश्चर्यही वाटत नाही, दुःखही वाटत नाही. कारण ब्रह्मदेवानी जे ठरवलंय आणि प्रत्यक्ष भगवंतानी जे ठरवलंय त्याप्रमाणे हे घडतंय. दौऱ्यावर निघाल्यावर पृथ्वीच्या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. दौऱ्यावर निघाले कशासाठी? अभ्युत्थानम अधर्मस्य, धर्माची संस्थापना करणे, अधर्माचा नाश करणे, यासाठी स्वर्गलोकातून, स्वर्गातल्या मंत्रालयातून, मतदारसंघातल्या दौऱ्यावर निघालेल्या नेत्याला आपल्यासोबत या सगळ्या लोकांना घेऊन यावं लागलं होतं. ॲम्ब्युलन्स आणावी लागली होती, आगीचा बंब आणावा लागला होता, पोलिसांची गाडी आणावी लागली होती, सुरक्षा यंत्रणा आणावी लागली होती, ब्लॅक कॅट कमांडो आणावे लागले होते. आता मंत्र्यासोबत आलेले मंत्र्यासोबत निघून जातात, तेव्हा देवासोबत आलेल्यांच्या परतीची व्यवस्था करणं आवश्यक होतं. हे अडकले इथं तर काय करणार? देवाच्या मनात हेच घडत होतं. आणि गांधारीच्या शापाच्याही पेक्षा अजून एक शाप मला तुम्हाला खूप महत्वाचा आहे आणि तो सांगायचा आहे. कृष्णपुत्र सांब. कृष्णपुत्र सांब जरासा अवखळ होता, व्रात्य होता, खोडकर होता. आणि या सांबाला स्त्रीचा वेश देऊन एक छोटस मुसळ त्याच्या पोटात आडवं दडवून गर्भवती झाल्याचं दाखवून ते एका ऋषीकडे गेले होते. आणि ऋषीला विचारलं होतं, मुनिवर, या मुलीच्या पोटात काय दडलंय, मुलगा की मुलगी, सांगू शकाल का? ऋषींनी ओळखलं होतं की हा सगळा अगोचरपणा चाललेला आहे. चिडले, भंग केला तपस्येचा म्हणून सांबाला शाप दिला. ते म्हणाले, तुझ्या पोटात जे वाढतंय ना तेच तुझ्या कुळाच्या मृत्यूला कारणीभूत असेल, लक्षात ठेव. आणि सांब मग तिथून निघून गेला होता. तोही शाप महत्वाचा आहे. तसाच शाप कुंतीनं दिलेला आहे. त्याच्या लोखंडाची एडी असलेलं मुसळ सांबाच्या पोटावर बांधलं होतं आणि त्याला गर्भ दाखवला होता तसा. आणि त्याच मुसळाचा उपयोग झाला होता, लक्षात ठेवा, व्याधाचा बाण बनवण्यासाठी. आणि त्यानेच मृत्यू झालाय. या दोन शापाचं एकत्रीकरण भगवंताच्या या जगातल्या एक्झिटची व्यवस्था करणारं होतं. गांधारीच्या या शापाने भगवंत गप्प आहेत, कारण या शापापेक्षाही अजून काही वेगळं करणं भगवंताच्या दृष्टीनं आवश्यक होतं. आणि भगवंत पुढच्या तयारीला लागले, कारण गांधारीच्या शापाचं कसलंही महत्व भगवंताच्या लेखी नव्हतंच. नमस्कार.